निसर्गाशी नातं जोडू पाहणारा गणेशोत्सव तळकोकणात पारंपरिकतेने साजरा केला जातो। सृजनशीलता, नाविन्यता यांना उद्युक्त करणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आपल्या लाडक्या बाप्पांसाठी खरेदी करण्यासाठी बाजारात मनमोहक अशा सजावटीच्या साहित्याने दुकानं सजली आहेत आणि गणेश भक्तांच्या गर्दीने बाजारपेठा ओसांडून वाहत आहेत। मध्यवर्ती अशा कुडाळ शहराच्या बाजारपेठेमध्ये फेरफटका मारला असता सर्वत्र उत्सवी वातावरणाची धूम वाढत असल्याचं चित्र दिसून आलं। गणेश चतुर्थीच्या तयारीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे। कुडाळ बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी जोरात सुरू आहे। फुलं, फळं, वस्त्र, आभूषणं आणि सजावटीच्या वस्तूंची मोठी मागणी आहे। मूर्तीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, रांगोळी आणि पूजेसाठी लागणाऱ्या अन्य साहित्यांची खरेदी जोरात सुरू आहे। सर्वत्र खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळते। विक्रेते सुद्धा आपल्या वस्तूंची चांगली विक्री होत असल्याने आनंदात आहेत। अनेक दुकानात गणेशोत्सवाची विशेष ऑफर देखील सुरू आहे, त्यामुळे खरेदीदारांची संख्या वाढली आहे। बाजारपेठेतली वर्दळ पाहून गणेशोत्सवाची चाहूल लक्षात येते। गणेशोत्सव केवळ धार्मिक सण नाही, तर तो सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक एकत्रीकरणाचा उत्सव सुद्धा आहे। गणपती बाप्पाच्या आगमनाकरता घराघरात सजावटीचं काम सुरू झालंय। गणपती बाप्पांच्या विशेष सजावटीसाठी कापड या प्रकाराला यंदा विशेष मागणी दिसून येते। मखरासाठीच्या साईड पडद्यांसाठी ब्रासो, वेल्वेट या प्रकारात कापड दाखल झाली आहेत। याशिवाय टिकली कापड, डेल्टा कापड पूर्वीच्या तुलनेत अगदी आकर्षक रंगात आणि रूपात आली आहेत। यात नेट प्रकारचं कापड नवीन रूपात आहे। सजावटीसाठी लागणाऱ्या या कापडाच्या किमती मात्र अगदी 60 रुपये मीटरपासून पुढे आहेत। बाप्पाच्या गळ्यात घालण्याचे मोहक आणि आकर्षक कंठीहार आपली पारंपरिकता आज सुद्धा टिकून आहेत। कंठीहाराची मागणी कमी झालेली नाही। विविध रूपातले मणी तसंच आकर्षक फुलं यांच्या सहाय्याने विशेष हार बनवण्यात आलेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फ्लॉवर पट्ट्या विविध रूपात दाखल झाल्यात। फ्रंट, बॅक यानुसार फ्रेम तयार करण्यात आल्यात। या फ्रेमवर फोम लावून त्यावर रंगीबिरंगी फुलं चिकटवण्यात येऊ शकतात। यावर्षी सजावटीसाठी खास फुलं बाजारात दाखल झाली आहेत। वेगवेगळ्या रंगांमध्ये ही फुलं उपलब्ध आहेत। बॅकग्राऊंडसाठी आर्टिफिशियल फुलांनी सजवलेले विविध आकारातले स्टँड लक्ष वेधून घेत आहेत। चंद्राचा आकार, वर्तुळाकृती आकार यासह विविध फ्रेम्समध्ये स्टँड तयार करण्यात आलेत। विशेष म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार फोल्डिंग प्रकारात हे स्टँड उपलब्ध करून देण्यात आलेत। त्यांच्या किमती मात्र 1000 रुपयांच्या पटीत आहेत। गणपती उत्सव म्हटला की त्यासाठी आकर्षक प्रकाश योजना आली, त्यासाठी सुद्धा दुकानं सजलेली आहेत। अनेक विविध रूपात प्रकाशाचे विविध रंग बाप्पांच्या सजावटीसाठी निर्माण करण्यात आलेत। विविध प्रकारच्या स्पॉटलाईट वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तयार करण्यात आल्यात। त्यामध्ये स्टार, मोठे मोठे गोलांचे प्रकार, फुलांचे प्रकार तसंच पॉइंटमध्ये हे लाईट प्रकाशित करण्यात येतात। सजावटीसाठी विजांच्या माळांनी आपली पारंपरिकता टिकवून ठेवली आहे। 40 फुटांमध्ये नियमित तोरण तसंच नवीन प्रकारात मल्टी कलरमध्ये LED दिव्यांचं तोरण बनवण्यात आलंय। गणपती बाप्पांच्या पूजेसाठी पूजा साहित्याची दुकानं सुद्धा सजली आहेत। अनेक प्रकारच्या उदबत्त्या, धूप, कापूर, धूप पावडर, गंध, वस्त्र, अष्टगंध असे वेगवेगळ्या व्हरायटीमधलं साहित्य या दुकानातून पाहायला मिळते आणि त्याच्या खरेदीसाठी सुद्धा ग्राहक गर्दी करतायत। फुलं आणि हारतुरे यांची दुकानं सुद्धा सजली आहेत। एखादा सण म्हटला, उत्सव म्हटला की फटाक्यांची आतिषबाजी आलीच। त्यासाठी फटाक्यांची दुकानं सुद्धा सज्ज झाली आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे आणि आवाजाचे फटाके या दुकानातून पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या मूर्ती शाळांमधून गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे। गणपती बाप्पांच्या सोज्वळ, सुबक आकारावर सात्विकतेचे रंग सजू लागलेत। कुंजल्यांची लगबग वाढली आहे। गणपती शाळांमध्ये आल्हाददायक, सुखद अनुभूती घेण्यासाठी गर्दी सुद्धा वाढायला लागली आहे। बाप्पांच्या आगमनाची आतुरता वाढत असताना ठिकठिकाणी महाउत्सवाचे वेध तीव्र होऊ लागलेत। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आल्यामुळे आणि बरेच जण आदल्या दिवशी गणपतीची मूर्ती घेऊन येत असल्यामुळे कुडाळ बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी माटवीचं साहित्य घेऊन बसणारे विक्रेते सुद्धा पाहायला मिळाले। हे माटवीचं साहित्य विकत घेण्यासाठी सुद्धा गणेश भक्तांनी गर्दी केली होती। गणपती बाप्पा समोर सकाळ संध्याकाळ दणक्यात आरती करण्यात येते आणि ह्या आरतीला साथ असते ती टाळ, ढोलकी आणि तबल्याची। त्यामुळे ही छोटी छोटी ढोलकी विकणारे विक्रेते सुद्धा कुडाळ बाजारपेठेमध्ये दिसून येत आहेत। विविध प्रकारच्या भाज्या, फळं यामुळे बाजारपेठा सजल्या आहेत। कुडाळ शहरामध्ये पोलीस स्टेशन नजीकच्या त्रिकोणी जागेत
नगरपंचायतीनं भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिल्यामुळे गणेश भक्तांना एकाच ठिकाणी भाज्या खरेदी करणं सोयीचं ठरतंय। बाजारपेठांमध्ये चाकरमान्यांची आणि गणेश भक्तांची गर्दी वाढली असून वाहतूक नियंत्रण करण्याकरता पोलीस बांधव सुद्धा सज्ज आहेत। सिंधुदुर्गातल्या गणेशोत्सवाची ही खासियत आहे की इथं उत्सव साजरा करताना आपल्या परंपरेला जपताना लोक आधुनिकता सुद्धा स्वीकारतात। त्यामुळे हा उत्सव इथल्या लोकांच्या जीवनात खास स्थान मिळवतो, जो त्यांना एकत्र आणतो आणि आनंद देतो। गणेश चतुर्थीचा हा उत्सव आपल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा आहे, जो सिंधुदुर्गातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात विशेष स्थान राखतो। निलेश जोशी, स्काय न्यूज टुडे, कुडाळ।